धन्यवाद. आवाज ऐकत होता सन्माननीय सुमित सोनवणे सर यांचा. अगदी आपण पाहतोय या मॅच साठी अप्परकट खेळलाय पहिल्या चेंडूवरती. अगदी आपण पाहतो आहे दोन शतरक्षक करतायत चेंडूचा पाठलाग आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. रोहित सुर्वे कॅप्टन. अगदी आपण पाहतोय संघाचा सरसेनापती स्ट्राइक एंड वरती आहे आणि पहिला चेंडू अप्परकट खेळलाय त्या ठिकाणी चौकार वसूल केलाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातो आहे. चेंडू होईल सीमा पार. बॅक टू बॅक 4 रन. थँक्यू डीजे. आदेश तांगडेसाठी प्राइज आलेला आहे. आदेश तांगडेचे अगदी लहानपणाचे वर्गमित्र एकत्रित बँचवरती नेहमी बसायचे. एकत्रितपणे खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. तळेगाव नगरीचे आणि कोटेश्वरवाडी गावचे उद्योजक सन्माननीय कार्तिक दादा दाभाडे यांच्या वतीने आदेश तांगडेसाठी प्राइज आहे. आदेश तांगडेने जर इथे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. धन्यवाद. ओटोकॉम बॉक्स. आणि या वेळेला लागोपाठचा तिसरा असेल. नाव आहे रोहित सुर्वे. जबरदस्त फलंदाजी साकारताना. थँक्यू. 3-4 इन रो. अगदी आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागोपाठ 3 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभावित करताना पाहायला मिळतोय रोहित सुर्वे. सन्माननीय ताराचंद्र पारखी यांचं आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय स्कूप करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील झालाय. चेंडू जाईल सीमा पार चौकारासाठी. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 चौकार खेळलेत मैदानाच्या आतमध्ये. रोहित सुर्वे जबरदस्त सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. लागोपाठ 4 खेळलेत. आणि या वेळेला अगदी आपण पाहतोय रोहित परतताना पाहायला मिळेल. पॅव्हिलियन मध्ये अगदी आपण पाहतो आहे विकेटचं पतन. जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर गोलंदाज मयुरेश त्या ठिकाणी देताना पाहायला मिळतो आहे. विकेट पाहायला मिळते. चलाओ मेरी शादी करवाओ, मेरी शादी करवाओ, मेरी शादी करवाओ, मेरी शादी करवाओ. लाल चुनरिया वाली कोई घर मेरे मिलाओ. मैं कुंवारा कब तक बैठूं. कॉड बिहाइंड ची शिकार नक्कीच त्या ठिकाणी ठरताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल.
पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक दादा दाभाडे अगदी आपण पाहतोय आदेशच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक खास तळेगाव नगरीवरून या सामन्याचा आनंद घेताना जे पाहायला मिळत आहेत. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय खास या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आज देखील उपस्थित होते मुळशी तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक आबा करंजवणे. अगदी आपण पाहतोय क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. धन्यवाद देईल. काल देखील उपस्थित होते, आज देखील उपस्थित झाले. आणि शिंदे साहेबांचा लुक खऱ्या अर्थानं त्यांचा आपल्याला जो पाहायला मिळतोय. लढत खूप महत्वाची मैदानाच्या आतमध्ये. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे आणि त्यांच्या विरोधात रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला आज संघर्षमय मुकाबला क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. प्रत्येक सामना महत्वाचा, प्रत्येक मॅच महत्वाची. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी. पाहिजे कोण कुणावरती पडणार आहे भारी. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय दुसरं टाकलं जाईल मैदानाच्या आत. शांत वातावरण, व्यूहरचना त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय बदलवली जाते वारंवार. धावा रोकायच्यात, डावपेच आखले जाणार आहेत, रणनीती खऱ्या अर्थानं आखली जाणार आहे. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. आज फायनल डे आहे, अंतिम फेरी खेळायची आणि या विजेते पद मिळवायचं प्रत्येकाने स्वप्न पाहिलं असेल. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर त्या ठिकाणी मात्र जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते अगदी आपण पाहतोय 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय मिड ऑनला शतरक्षक चेंडूवरती दुसरं षटक मार्गस्थ. अगदी आपण पाहतोय प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलं असेल आजच्या दिवस आपल्या नावावरती करायचा, विजय पताका फडकवायची. अगदी आपण पाहतोय आदेश तांगडे, फार मोठी आक्रमकता आदेशच्या बॅट मध्ये आहे आणि पहा अतिशय दूरवरचा एक ट्रीमिंडस सिक्सर अगदी आपण पाहतोय खेळलाय आदेशांच्या बॅट मधून. संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही संघांचा. संघर्षाशिवाय यश नाहीये, संघर्ष करावाच लागेल. अगदी आपण पाहतोय बिग बॅटल
बिग फायटिंग अगदी आपण पाहतोय. आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. यावेळेला अजिंक्य खैरे यांनी केलेलं कमबॅक आपण पाहतोय. दर्जेदार परफॉर्मन्स संपूर्ण टुर्नामेंट मध्ये राहिला अजिंक्य खैरे यांचा. मला वाटतं 2 मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार देखील घेतलेत अजिंक्य यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विश्वास टाकलाय त्यांच्या हातात षटक नक्कीच सोपवलं गेलंय. यावेळेला अगदी आपण पाहतोय कॉल केला होता, नकार दिला नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिकंदर नकार देताना पाहायला मिळतोय की धाव घेत असताना धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. झुंज आहे, संघर्ष आहे. हा संघर्ष रंगताना पाहायला मिळेल शेवटपर्यंत आपल्याला. यावेळेला एक एक्सप्रेस बॉल, वेगवान चेंडू शुभम यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल प्रस्तुत केलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. अजिंक्य खैरे चांगली गोलंदाजी आता करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोखून ठेवण्याचा प्रयत्न. आदेशसाठी हा चेंडू अगदी आपण पाहतोय. वेग आहे या चेंडूला, बंदुकीतून गोळी सुटावी तसा फटका पाहायला मिळतोय. जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. 4 रन. दोन षटकांची समाप्ती. 31 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यावर. स्वप्न प्रत्येकानं पाहिलं असेल की आज या श्री काळ भैरवनाथ करंडकावरती आपलं नाव कोरायचं. परंतु स्वप्न फक्त पाहू नका, स्वप्न पहा, त्या स्वप्नाचा पाठलाग करा आणि ते स्वप्न सत्यात उतरवा. अगदी आपण पाहतोय एक मैदानाच्या आतमध्ये एक बिग बॅटल क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. दोन्ही टीम अगदी आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स. मुळशी तालुका अंतर्गत ज्यावेळेस क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न होतात दोन्ही टीमचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर पुन्हा एकदा गाठ या दोन संघांची आमने सामने पडताना आपल्याला पाहायला मिळते. पाहायचंय की सरस कोण ठरणार, बाजी कोण मारणार या लढतीमध्ये. नो बॉल, नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 टाकलं जात आहे. निलेश पाडाळे सातत्याने या गोलंदाजाने देखील प्रभावित केलेला आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र 33 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. दर्शक देखील आज मोठ्या संख्येने प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचं दर्शकांचं मात्र मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वर्गीय पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेला हा श्री काळ भैरवनाथ करंडक. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे दिशा दिली ऑफ साइडच्या दिशेला. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 34 वरती. षटक 3 मार्गस्थ आहे. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न प्रत्येक टीमनं पाहिलं असेल आणि ते सत्यात उतरवण्यासाठी संघर्ष दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरची धावा 34. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्पर्धेचे आयोजक कार्तिक दादा पारखी यांचे पिताश्री सन्माननीय संभाजी अप्पा पारखी खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत.
आपल्याला विनंती असेल दादा आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय परमेश्वर काकर्डे आपले हार्दिक हार्दिक स्वागत असेल. परमेश्वर गांगर्डे अगदी आपण या ठिकाणी पाहतोय उपस्थित हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 37 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी या मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. यावेळेला हा फटका ताकद पाहायला मिळते या फटक्यामध्ये. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होतोय पतन. चलता है चक्कर चलाओ मेरी शादी करवाओ मेरी शादी करवाओ मेरी शादी करवाओ मेरी शादी करवाओ. तू नाजुक फूलों की डाली तेरी हर एक अदा निराली रूप तेरा है सबसे आला जी. जिस दिन तेरा घर आऊंगी तुझ पे मारी मैं जाऊंगी भूल जाना तू सबका साला जी. अरे अरे जल्दी से ताले की चाबी घुमाओ मेरी शादी करवाओ मेरी शादी. थँक्यू. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 37 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे आणि त्यांच्या विरोधात महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. सिकंदर भोसले 5 चेंडू 8 वरती. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय ऋतुराज मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडासा अडथळा निलेश पाडळ यांना प्राप्त होताना पाहायला मिळतोय. डेड बॉल असेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मृत चेंडू असेल. लढत खूप महत्वाची 2 संघांमध्ये ही झुंज अगदी आपण पाहतोय. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे आणि रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे हे 2 संघ आमने सामने आणि त्यांच्यातील मात्र झुंज क्रिकेटचे रसिक पाहत आहेत, अनुभवत आहेत, आनंद घेत आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाईल. चांगले शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर षटक समती 3 षटक धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. स्वप्न पहा परंतु नक्कीच ती स्वप्न जागेपणी पहा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी कष्ट घ्या, परिश्रम घ्या, मेहनत घ्या असं निश्चितपणे जे म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय प्रत्येकानं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न निश्चितपणे पाहिलं असेल. वेस्ट इंडिज संघाच्या बाबतीत मी नेहमीच उदाहरण देतो. 50-50 विश्वचषक म्हणजे त्यावेळेस 60 षटकांचे विश्वचषक असायचे. 75 ला विश्वचषक चालू झाला. 75 आणि 79 दोन्ही विश्वचषक त्यांनी आपल्या नावावरती करून घेतले. त्यानंतर मात्र T20चा विश्वचषक जिंकायचा होता. त्यासाठी अथक परिश्रम संघर्ष त्यांचा पाहायला मिळाला. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज. हो हा फटका अगदी आपण पाहतो आहे. कॅच ड्रॉप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनदान क्षेत्ररक्षणात त्या ठिकाणी बदलाव अगदी आपण पाहतोय जो केला जातोय. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय दोन्ही संघाची बॉडी लँग्वेज ही पॉझिटिव्ह पाहायला मिळते. जिंकायचं एक आणि प्रत्येक जण
आपलं 100% येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल प्राप्त केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठीची प्रचंड मोठी धाव शुभम यांच्या हातात चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. लेग बाईट्स पंच इशारा करतायत. 41 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय बापूसाहेब पारखी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय गणेशदादा कसाळे, सन्माननीय शुभमदादा पारखी, सन्माननीय अनिकेतदादा शेळके, आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावा 41 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय जाईल फाईन लेगच्या दिशेला, सीधा सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन. पंचेचाळीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यावर षटक 4 मार्गस्थ. आणखीन एक एक्सप्रेस बॉल अगदी आपण पाहतोय. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय आणि झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा 45 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोर अगदी आपण पाहतोय सिकंदर भोसले. यावेळेला अगदी आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, चांगले एफर्ट पाहायला मिळाले. त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल. या शेवटच्या चेंडूवरती 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा धावफलकावरती या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे वर्सेस रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला हा संघर्षमय मुकाबला क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. शेवटचं षटक पाहायचे कशा प्रकारचे डावपेच आखले जात आहे, कशा प्रकारची रणनीती नक्कीच आखली जातीय. मी वेस्ट इंडिज बद्दल नक्कीच सांगत होतो. 1975 1979 पहिले 2ही या विश्वचषक त्यांनी मात्र जिंकले होते. परंतु T20 विश्वचषकामध्ये खरं जर पाहिलं तर आर्थिक दृष्ट्या थोडीशी कुमकुवत टीम होती. फार मोठा संघर्ष करत 2016ला त्या ठिकाणी मात्र फायनल पर्यंत पोहोचली. कार्लस ब्रॅकवेटनं मात्र बेनस्टोकच्या अगेन लागोपाठचा 4 चेंडूवरती 4 षटकार लगावले आणि त्यानंतर मात्र 2016चा विश्वचषक आपल्या नावावरती केला होता. आणि त्यानंतर चॅम्पियन चॅम्पियन हे गीत नक्कीच वाचताना आपण पाहिलं होतं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे आणि रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या 2 टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. आणि आता षटक शेवटचं जे टाकले जाईल. जय पवार सर सुंदर अशा प्रकारचे स्कोरिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. सिंगर प्राप्त केली जाईल. हे शेवटचं षटक आहे. हे अंतिम षटक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. रोहित सुर्वे यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली होती, परंतु त्या ठिकाणी मात्र बाद होताना पाहायला मिळाले. 4 चेंडूवरती 4 चौकार लगावले होते आणि डावाची सुरुवात केली होती. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक धावबाची संधी. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, अर्थात 1+1 धावा. स्कोर कार्ड वरती 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. आज संपूर्ण
मुळशी नगरीचं लक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागून आहे. यावेळेला चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फेकी केली. एक रामकृष्ण हरी पाडळे चेंडूवरती अगदी आपण पाहतोय, परंतु तोपर्यंत धाव कंप्लीट झाली. एक अगदी आपण पाहतोय एक एक धाव खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी मात्र संघर्ष केला जातोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 51 धावा या स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना 51 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय जाईल सीमारेषेच्या बाहेर. हवाई फायर, षटकार, 6 धावा. सिकंदरच्या बॅट मधून हा फटका येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. यावेळेला जशा तशा प्रकारचं प्रत्युत्तर आनंद पाडाळे देताना पाहायला मिळत आहेत. त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. सिकंदर बॅक टू द पॅव्हेलियन. धावा जर पाहिल्या तर मात्र 57 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. अंतिम षटक मार्गस्थ आहे. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे विरुद्ध रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली ही महत्वपूर्ण लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. अखेरचं षटक, अंतिम षटक, शेवटचं षटक. काही चेंडू शिल्लक, शेष बाकी. यावेळेला फ्रंट फुट वरती आले होते. फाईन लेगच्या दिशेला चेंडू खेळायचा होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल या चेंडूवरती. धावफलक 58 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक शेवटचं मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅक वरती आनंद पाडाळे. मोठा अनुभव आहे, गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळले आनंद यांनी. यावेळेला अगदी आपण पाहतोय धावबाची संधी, सिंगल प्राप्त केली जाईल. अगदी आपण पाहतोय एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळते. 59 बनल्या गेल्यात आणि जिंकण्याचं टार्गेट असेल 60 धावा जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये आवश्यक. 60 इज टार्गेट. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे टीमची. 5 चेंडूचा सामना केला. रोहित सुर्वे 16 धावा बनवल्या. आदेश तांगडे 8 चेंडूचा सामना केला, 11 बनवल्या. त्यानंतर सिकंदर भोसले 14 चेंडू 22 बनवल्या. जबरदस्त फलंदाजी सिकंदर यांची पाहायला मिळाली. 2 चौकार 1 षटकार त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळला. ऋतुराज 3 बॉल 3 बनवल्या आणि अगदी आपण पाहतोय 59 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपला आणि 60 धावांचा असेल ही मॅच जिंकण्यासाठीचं लक्ष्य. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आपण पाहतोय प्रत्येक दिवशी दिवसभराच्या सत्रात उपस्थित राहतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारखी अगदी आपण पाहतोय. या ठिकाणी सामन्याचा आनंद नक्कीच घेताना जे पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय सागर वाघुलकर यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. श्री काळभैरवनाथ मित्रमंडळाचे आमचे सगळे सदस्य यांचे कष्ट, मेहनत, त्यानंतर उभी राहिलेली स्पर्धा, सर्वांचे लाडके पहिलवान, या मुळशीचं नाव खऱ्या अर्थानं ज्यांनी रोशन केलं स्वर्गीय पहिलवान कुमार
विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम श्री काळ भैरवनाथ करंडक 2025. काही वेळापूर्वी अगदी आपण पाहिलं आमदार साहेबांनी देखील या क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र शुभेच्छा दिल्या. सन्माननीय निलेश देशमुख यांचं देखील आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होताना पाहायला मिळत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. नक्कीच क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भविष्य काळामध्ये ज्या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा आमची क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स कव्हर करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि या अगदी आपण पाहतोय तुम्ही घर बसल्या स्पर्धांचा आनंद नक्कीच घेऊ शकता. आदरणीय दीपक मंडले सर, आदरणीय अमित भुजबळ सर आणि संपूर्ण टीम चांगलं कामकाज. के कंपनी या फार मोठं सहकार्य ही क्रिकेटची स्पर्धा पार पडत असताना तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 60 धावांचं लक्ष. मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली शुभम स्ट्राइक एंड वरती या पोहोचताना आपण पाहतो आहे. षटक क्रमांक पहिलं. ओ पहिला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून निसटतोय, सटकतोय. लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा. जातोय चौकारासाठी. 4 रन. शुभम सुतार एक झंझावत आहे. शुभम यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतो आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती या पोहोचताना पाहायला मिळेल. सिंगल प्राप्त केली गेली. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. स्ट्राइक एंड वरती आता मात्र मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा ढाण्या वाघ रामकृष्ण हरी पाडाळे. मुळशी परिसरातील स्पर्धा जर पाहिलं तर अनेक मॅन ऑफ द सिरीज रामकृष्ण हरी पाडाळे यांच्या नावावरती आहेत आणि या स्पर्धेत देखील दर्जेदार परफॉर्मन्स राहिलाय. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा एक स्कोर कार्ड वरती या जी जोडली जाईल. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक. काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मान यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल 1000 रुपयांचं. गोलंदाजाला संधी आहे, फलंदाजांना संधी आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धाबा 7 अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं सिकंदर भोसले. फलंदाजी अप्रतिम केली आणि जबरदस्त अष्टपैलुत्व नक्कीच दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. या शांत वातावरणाला अशांत करण्याचा प्रयत्न निश्चितपणे शेवटपर्यंत होत राहील आणि क्षमता आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय.
सिकंदर भोसले गोलंदाजी मार्गवरती, फलंदाजी करत असताना देखील चमकदार कामगिरी राहिली सिकंदर यांची. आता गोलंदाजी करतो आहे आणि हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव पाहायला मिळतो आहे. अप्रतिम गोलंदाजी. आज चॅम्पियन ट्रॉफीची फायनल आहे, परंतु अष्टपैलुत्व आणि चॅम्पियन ट्रॉफी या विषयावरती नक्कीच बोलायचं झालं तर 1998 ला खऱ्या अर्थानं मास्टर ब्लास्टर सचिन रमेश सिद्ध केलं होतं. 141 धावांची खेळी ऑस्ट्रेलिया टीमच्या विरोधात मात्र साकारली होती आणि त्याच मॅच मध्ये 4 विकेट देखील घेतल्या होत्या. आपला अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं 1998 ला. सिकंदर देखील अगदी आपण पाहतोय चांगलं षटक पाहायला मिळालं. अगोदर फलंदाजी अप्रतिम साकारली. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 24 चेंडू 51 या मॅचचं समीकरण तयार होताना जे पाहायला मिळतंय. रामकृष्ण हरी पाडाळे, फार मोठा इतिहास आहे हा फलंदाजाचा. या ठिकाणी स्पर्धेचे बक्षीस दाते आणि कालच ज्यांचा साखरपुडा संपन्न झाला असे असणारे सन्माननीय अक्षय शेठ भरणे यांचं आगमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळतंय. त्यांच्या समवेत सन्माननीय शुभम दादा माने, त्याचबरोबर अनिकेत दादा शिंदे यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती असणं पाहिजे. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय उलट्या दिशेला धावत पळत जाऊन टिपलेला एक अप्रतिम झेल आणि सेलिब्रेशन पाहायला मिळतं या विकेटचं. थँक्यू. सन्माननीय अक्षय दादा भरणे अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता. 23 चेंडू आणि 51 महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली थोडासा जड पावलांनी माघारी परतलाय. लवकर परतताना पाहायला मिळाला शुभम या वेळेला. जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि जो जबाबदारी स्वीकारतो ना तो यशस्वी नेहमीच होत असतो. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे रामकृष्ण हरी पाडळे, फार मोठा इतिहास. दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर सौरभ सुतार. अपील जोरदार त्या ठिकाणी मात्र जी केली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर जे पाहायला मिळत आहे. धावफलकावरची धावा आहेत त्या 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती मैदानाच्या आतमध्ये पडणार आहे भारी. आक्रमण केलंय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग गगनभेदी षटकार. सौरभ सुतार अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. सन्माननीय परमेश्वर गांगर्डे यांना सन्मानित केले जाते. भैरवनाथ क्रिकेट क्लबचे स्टार फलंदाज निलेशजी देशमुख यांना विनंती करेल की हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. या वेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू सुसाट वेगात, चांगलं शतरक्षण. शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी मात्र जे केलंय चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. त्या ठिकाणी चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांद्वारे. बी कंटिन्यू. चेंडू सुरक्षित त्या ठिकाणी अडवला जाईल.
धन्यवाद. त्या ठिकाणी मात्र धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 18. यावेळेला केले आक्रमण, केलाय कडा प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. हरिभाऊ फलंदाजी करतायत बेभान, धावांचं येतंय तुफान. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी साकारताना. स्कोर कार्ड वरती या धावा जर पाहिल्या तर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेग दिशा निवडली, खणखणीत चौकार, 4 रन. थँक्यू थँक्यू. काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मान यांच्या वतीनं रामकृष्ण हरी पाडळे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल 1000 रुपयांचं. स्कोर सांगितला जाईल, जरा ऍपचा थोडासा प्रॉब्लेम आलाय. स्कोर सांगितला जाईल. धावफलकावरची धावा आहेत 27 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू 33 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 27 धावा आहेत. तर ऑनलाईन कोणतंही ऍप असो प्रॉब्लेम हा येणारच. सर्व्हरचा प्रॉब्लेम येत असतो. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 2 षटकांची समाप्ती. 27 धावा धावफलकावरती. 20 चेंडू 43 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. सत्तावीस धावा आहेत. वीस 43 समीकरण. पहिला चेंडू झेल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर 3 धावा, पुन्हा षटकार आणि पुन्हा चौकार. 18-33. चला चालू करा. तुमचे 12 मॅन आहेत या ठिकाणी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. या 2 धावा घेतला जाईल आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक एक धाव खूप महत्वाची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज. दरम्यान अगदी आपण पाहतोय वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 31 धावा धावफलकावरती. सिकंदर भोसले समोर रामकृष्ण हरी पाडाळे. दोन्ही अनुभवी खेळाडू आमने सामने. त्यांच्यातील झुंज या वेळेला अगदी आपण पाहतो आहे. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला, सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. थँक्यू. आता 16-25 असं समीकरण. 35 वरती एक गडी बाद आहे. 16 चेंडू 25 धावा. संघर्ष रंगतोय, संघर्ष रंगणार आहे. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केलंय. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. कधी रामकृष्ण हरी पाडळे बहरदार कामगिरी करतायत, कधी दुसऱ्या बाजूला सिकंदर चांगला चेंडू प्रस्तुत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली झुंज. यावेळेला पुन्हा एकदा आता फाईन लेगच्या दिशेला चेंडू येतोय. शतरक्षक चेंडू वरती सिंगल प्राप्त केली जाईल. पहा ही धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी आपण पाहतोय. म्हणजे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते त्या ठिकाणी. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 37 वरती स्कोर कार्ड पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट चेंज केली आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. रामकृष्ण हरी पाडळे फार मोठा इतिहास आहे अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सिकंदर त्यांनी देखील बरंचसं क्रिकेट खेळले, त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी झुंज. आपट बार पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू 22 समीकरण या मॅचचं तयार होतंय. गोलंदाज सिकंदर सज्ज होईल. या वेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगला ऑटोकॉट. जबरदस्त झेल. रामकृष्ण हरी पाडळे बॅक टू द पॅव्हिलियन. त्या ठिकाणी आपण पाहतोय रोहित सुरबेक जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळत आहे. सीमारेषेच्या लगत टिपलाय झेल. विकेटचं होईल पतन. थँक्यू. मॅच बॅलन्स पाहतोय आपण. सध्या स्थितीला दोन्ही टीमच्या हातामध्ये हा सामना आहे. कोण बाजी मारणार, कोण विजय पताका फडकवणार, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. तेरा चेंडू 22 या सामन्याचं समीकरण. अजिंक्य खैरे चांगला परफॉर्मन्स राहिला अजिंक्यांचा. सिकंदर अगदी आपण पाहतोय यश मिळालं अगदी आपण पाहतोय. रोहित यांचं कौतुक करेल जो झेल टिपला जमिनी लगत. रामकृष्ण हरी पाडळे यांचा टिपलेला झेल. यावेळेला परफेक्ट मिल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. उत्तुंग षटकार. 6 धावा. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा आणि बिघडून टाकणारा षटकार. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि बनवायच्या धावा 16.
लढत रंगतीये. सामना रंगताना जो पाहायला मिळतो आहे महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे विरुद्ध रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे यांच्यातील हा संघर्षमय मुकाबला क्रिकेटचे रसिक मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. 12 चेंडू 16 या मॅचचं समीकरण तयार झाले. सद्यस्थितीला ही मॅच जर पाहिली तर मात्र दोन्ही टीमच्या हातात आहे. चांगली फलंदाजी जर केली तर महाळुंगे क्रिकेट क्लबला हा सामना अवघड नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी जर केली तर रोटमलनाथ क्रिकेट क्लबला हा सामना कठीण नाहीये. मॅच बॅलन्स आहे. अगदी आपण पाहतोय कोण बाजी मारणार येणारा काय येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते 4थं षटक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज सचिन कदम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सौरभ सुतार 4 चेंडूचा सामना केलाय 12 वरती मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. चांगली फलंदाजी त्यांनी देखील त्या ठिकाणी साकारली आहे. व्यूहरचना वारंवार मात्र बदलवली जाईल. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. त्यासाठी मात्र प्रत्येक जण आपलं 100% देताना पाहायला मिळतो आहे. सौरव अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती सज्ज. यावेळेला कव्हर ड्राइव्ह खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. आता चेंडू शिल्लक असतील 11 बनवायच्या धावा 15. गोलंदाज सचिन कदम पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली एक. हे षटक खूप महत्वाचं. शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक ठेवल्या जात आहेत हे आपल्याला नक्कीच पाहायचंय. 11 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. अजिंक्य खैरे हे देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक वलयांकित नाव. आणि अजिंक्य यांच्या बॅट मधून हवाई फायर षटकार 6 धावा. जबरदस्त तडाखा. थँक्यू. सलग 3 षटकार जर खेळले तर काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मान यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. अजिंक्य खैरे ठोकलाय षटकार. पुन्हा एकदा आक्रमण पुन्हा एकदा प्रहार खेळला एक उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक सिक्सर. द ग्रेट मॅच फिनिशरची भूमिका निभावताना पाहायला मिळतोय अजिंक्य. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3रा खेळला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. अक्षयभाऊ वर्णे यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. व्हाईट बॉल आहे अर्थात संधी अजूनही आहे अजिंक्य यांना. दोन धावांची गरज. चेंडू शिल्लक असताना अगदी आपण पाहतोय 9 चेंडू. यावेळेला सिंगल प्राप्त केली जाते. सामना बरोबरीत अगदी आपण पाहतोय. आणि याच बरोबर विजय मिळवताना पाहायला मिळतो आहे महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे. हा सामना जिंकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला नेक्स्ट बोट टीम.